हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कामधेनू इस्टेट परिसरातील एका नामांकित सुपर स्पेशालिटी खासगी रुग्णालयामध्ये जिवंत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे। विशेष म्हणजे ही वस्तू हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाजवळील म्हणजेच आयसीयूच्या बाजूला असणाऱ्या पुरुष स्वच्छतागृहात ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि नाशक पथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सुरक्षेच्या दृष्टीने हॉस्पिटल परिसर सील करण्यात आला असून काही विभागातून रुग्ण आणि नातेवाईकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। दरम्यान या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत। संशयित आरोपी हा इलेक्ट्रिक ओला बाईकवरून हॉस्पिटलमध्ये आल्याचं फुटेजमध्ये दिसून आलंय। आरोपीने डोक्यावर कॅप घातली होती आणि सीसीटीव्ही समोरून जाताना चेहरा लपवण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय। पोलिसांकडून हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज, एंट्री रेकॉर्ड्स आणि ओला इलेक्ट्रिक वाहनाच्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान आढळलेली वस्तू नेमकी स्फोटक होती का याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी कोणताही धोका टाळण्यासाठी संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या घटनेमुळे पुण्यातील संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पुण्यातील हडपसर भागामध्ये काल बॉम्ब असल्याची एका खाजगी हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या संपूर्ण घटनेने संपूर्ण परिसरात जी आहे ती खळबळ उडाल्याचं चित्र आपण पाहिलं होतं। सध्या मी त्याच उषा किरण हॉस्पिटलच्या बाहेर उभा आहे आणि याच ठिकाणी पोलिसांना काल रात्री साधारण 8:30 दरम्यान एक फोन आला आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी जो आहे तो हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आयसीयू जे आहे अतिदक्षता विभागाच्या शेजारी असणाऱ्या एका पुरुष प्रसाधन गृहामध्ये ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यानंतर थेट या ठिकाणी या घटनेची माहिती जी आहे ती पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक या ठिकाणी दाखल झालं। सोबतच पुणे पोलिसांची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली। आता सध्या सकाळी या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांची जी वाहनं आहेत किंवा या ठिकाणी RCP जे वाहन आहे ते देखील या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच जर आपण हॉस्पिटलच्या आतील परिसरात जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांकडून देखील या ठिकाणी चौकशी करण्यात येते की नेमकं काय स्वरूपात नेमकी काय परिस्थिती होती। या ठिकाणी जे कार्यरत डॉक्टर आहेत, स्टाफ आहेत किंवा रुग्ण आहेत यांचं कुणाशी काही वाद आहेत का या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत। काही पूर्ववैमनस्यातून हा जो प्रकार आहे तो संपूर्ण घडलाय का याची देखील पोलीस या ठिकाणी चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या संदर्भातचे अधिकारी देखील या ठिकाणी कार्यरत आहेत। मात्र अशा स्वरूपाची घटना हडपसर मधील अशा गर्दीच्या ठिकाणी घडते, त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण परिसरात जी आहे ती घबराट जी पसरल्याचं आपल्याला काल रात्री पाहायला मिळत होतं। सोबतच हा जो आरोपी आहे त्याने साधारण CCTV फुटेजनुसार आपल्याला ही संपूर्ण माहिती देखील पाहायला मिळाली होती किंवा माहिती मिळाली होती। त्यामध्ये हा जो आरोपी आहे तो संध्याकाळी 5:15 सुमारास म्हणजे 5:15च्या सुमारास या ठिकाणी ओला इलेक्ट्रिक बाईक जी आहे त्याने तो दाखल झाला होता। त्याने आपल्या डोक्यावर जी आहे ती कॅप परिधान केली होती जेणेकरून त्याची ओळख जी आहे किंवा त्याचा चेहरा जो आहे तो इथं असणाऱ्या कॅमेऱ्यांमध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसणार नाही अशी काळजी देखील या जो काही संशयित आहे त्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र जर संपूर्ण ही परिस्थिती पाहिली तर या संपूर्ण परिसर जो आहे तो वर्दळीचा परिसर मानला जातो। पुण्यातील हडपसर भागामध्ये असणारा वाहनतळ जो परिसर आहे त्या वाहनतळाला अगदी लागूनच हा हॉस्पिटलचा परिसर आहे। नामांकित पुण्यातील हे एक हॉस्पिटल आहे। या ठिकाणी अनेक रुग्ण जे आहेत ते उपचार ह्या घडीला घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र या संपूर्ण घटनेनंतर या ठिकाणी नागरिक असतील, नातेवाईक असतील, रुग्ण असतील यांना सुरक्षित स्थळी हलवून या ठिकाणी जो पोलिसांना बॉम्ब सदृश वस्तू जी मिळून आली तिला या ठिकाणी जवळच असणाऱ्या एका मोकळ्या मैदानात नेलं। खरं तर आपण त्या ठिकाणी देखील पाहिलं, व्हिडिओमध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळालं की ज्यावेळी हा बॉम्ब डिफ्यूज केला जात होता त्यातील एका जिलेटिनचा देखील ब्लास्ट झाल्याचा ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आपल्याला ते पाहायला मिळतंय। त्यामुळे हा बॉम्बच होता हा स्पष्टपणे संशय हा पोलिसांकडून देखील व्यक्त करण्यात येतोय। सोबतच याचा तपास देखील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। काल खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या ठिकाणी ते आले होते आणि संपूर्ण कारवाई पार पडेपर्यंत ते या ठिकाणी उपस्थित होते। मात्र संपूर्ण कारवाई झाल्यानंतर देखील या ठिकाणी पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे तो होता आणि अजून देखील पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस जे
काही शिपाई असतील ते देखील आता या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन रोहित वनकडे सह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.